सण कोणताही असो, फराळाची शान म्हटलं की करंजी. पण आजची आपली ही करंजी काहीतरी खास आहे, कारण यात मैद्याचा वापर केलेला नाही. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पाहूया ह्याची सोपी रेसिपी. सर्वप्रथम आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी बारीक रवा आहे, चवीनुसार थोडंसं मीठ. हे व्यवस्थित आपण अगोदर मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा भरून साजूक तूप घेतलेलं आहे. हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. हे असं गरम केलेलं तूप आपल्याला या पिठावर टाकून घ्यायचे. सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण जे मोहन घातलेलं आहे ते अगदी कणाकणाला लागलं गेलं पाहिजे. गरम असेल तेव्हा चमच्याच्या मदतीने मिक्स करायचं आणि हाताला सोसवेल तेव्हा हाताने मिक्स करायचं. अशी मूठ बांधली तर बांधली गेली पाहिजे आणि फोडली तर फुटली गेली पाहिजे. म्हणजे समजायचं आपण घेतलेलं मोहन अगदी अचूक आहे. हे बघा. आता ह्याचा आपल्याला पीठ मळून घ्यायचे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. असं व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घ्यायचा. सुरुवातीला थोडासा सैलसरच गोळा करायचा, कारण आपण त्यामध्ये रवा घातलेला आहे ना, मग पीठ फुलून येतं. आता थोड्या वेळासाठी आपण हे झाकून ठेवून देऊया. आता आपण सारणाची तयारी करूया. सारणासाठी इथे मी 2 वाट्या खोवलेला नारळ घेतलेला आहे. 2 वाट्यांसाठी 1 वाटी गूळ, 1 चमचाभर खसखस घेतलेली आहे आणि 1 चमचाभर आपल्याला साजूक तूप लागणार आहे. तर आता आपण सारण बनवायला घेऊया. मी पॅन ठेवलेला आहे, त्यावर 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेतलेले आहे. पूर्ण भांड्याला तूप लागलं गेलं पाहिजे. आता त्यावर सर्वप्रथम आपण खोबरं टाकून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आणि खोबरं व्यवस्थित आपल्याला तुपावर भाजून घ्यायचं आहे. असं खोबरं बाजूला करायचं आणि आपण घेतलेली खसखस अगोदर टाकायची असते, पण मी विसरलेली म्हणून मी खसखस नंतर टाकलेली आहे. तुम्ही करताना तुपावर खसखस व्यवस्थित भाजून घ्या. अशी व्यवस्थित आपल्याला खसखस भाजून घ्यायची. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्यावर 1 वाटी गूळ. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स वापरू शकता. मम्मीनी फक्त गूळ, खोबरं आणि खसखस टाकलेली आहे. गूळ व्यवस्थित आपल्याला नारळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. ही करंजी तुम्ही 5-6 दिवस स्टोर करू शकता, कारण आपण जे सारण बनवतो त्या सारणाला अजिबात ओलावा नसला पाहिजे. ओलावा जर राहिला तर आपली करंजी खुसखुशीत होणार नाही, ती नरम पडेल. म्हणून आपल्याला हे सारण व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे. कोरडं म्हणजे कसं, पूर्ण गूळ या सारणामध्ये मिक्स झाला पाहिजे. हे बघा, असं सारण आहे ना, असं द्रव येतोय ना मधासारखं, म्हणजे समजायचं आपलं सारण बनून तयार झालेलं आहे. यापेक्षा जास्त कोरडं कराल तर ते नंतर थंड झाल्यावर आणखीन कोरडं होऊन जातं. आता मी गॅस बंद करते. इथे असं मी सारण काढून घेतलेलं आहे. आता आपण बघूया पीठ. हे बघा, पीठ व्यवस्थित एकदा असं मळून घ्यायचं आणि असे पिठाचे ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. असे आपण गोळे करून घेतलेले ते व्यवस्थित झाकून ठेवून देऊया. मी इथे पोलपाट लाटणं घेतले, त्यावर आपण गोळे करून घेतलेला गोळा घ्यायचा. तेल तूप लावायची काही आवश्यकता नाही. व्यवस्थित अशी ह्याची आपल्याला एक पारी तयार करून घ्यायची आहे.
हे बघा, अशी मस्त पातळ बोटं दिसतील अशी पातळ करून घ्यायची. आता आहे ना, आपण यामध्ये सारण भरून घेऊया. असं भरपूर असं सारण भरून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित तिला दुमडून घ्यायची. असं व्यवस्थित दाबून घेतलं. तुम्ही ह्या करंज्या साच्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा माझ्यासारखं असं चिरणीने कापून घ्यायच्या. हे बघा, अशा मस्त करंज्या आपण करून घेऊया. तुम्हाला मी अजून एक करून दाखवते. असं गच्च सारण भरलं ना की आपली करंजी खूप छान अशी होते. म्हणून भरपूर सारण भरायचं आणि व्यवस्थित चिटकवून घ्यायचं, कारण तेलात टाकल्यानंतर सुटू नये. असं केल्याने आपलं पीठ सुद्धा अजिबात वाया जात नाही. हे बघा, अशा मी सर्व करंज्या करून घेते. इथे अशा मी 5-6 करंज्या करून घेतलेल्या आहेत आणि इथे तेल गरम करायला सुरुवातीला छोटीशी गोळी टाकून घ्यायची आणि एवढंच गरम तेल हवं आहे आपल्याला. जास्त गरम पण नकोय. गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये करंज्या सोडून घ्यायच्या. कढईत जेवढ्या मावतील तेवढ्या सुरुवातीला टाकून घ्यायच्या. जर तुम्हाला खुसखुशीत करंज्या खायच्या असतील तर बारीक गॅसवरच करंजी तळायची. जास्त मोठी फ्लेमवर तळायची नाही. अशी व्यवस्थित एक बाजू ही झाली की थोडीशी उलटपालट करून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती मस्त असे त्यावर छोटे छोटे फोड आलेले आहेत. असेच मंद गॅसवर आहे ना आपल्याला ही करंजी तळायची आहे. अशी बदामी रंगावर आली की आता आपण काढून घेऊया. मी इथे टोपलीत काढत आहे. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं. हे बघा, अशा मी टोपलीत काढून घेते आणि आता अशाच प्रकारे सर्व करंज्या मी तळून घेते. आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये 12 ते 13 करंज्या झालेल्या आहेत. एक करंजी पायांनी खाल्लेली आहे आणि एक करंजी अग्निदेवाला ठेवलेली आहे. आता मी तुम्हाला याची प्लेटिंग करून दाखवते.